पवारांचा अंदाजही खरा ठरला. अनेकांना वाटत होतं अजित पवारांच्या बसकी बात नाही. तेही खरं ठरलं. पडद्यामागचा डायरेक्टरही फुटला आणि फरांडेबाबांची भविष्यवाणीसुद्धा खरी ठरताना दिसते. कालची तारीख 1/17/1. धनंजय मुंडे दिल्लीत. माणिकराव कोकाटे यांचा रात्री 8-8:30च्या दरम्यान राजीनामा. रुग्णालयात भरती असलेले छगन भुजबळ, वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरती रडारवर आलेल्या रुपाली चाकणकर, जमिनी खरेदी प्रकरणामध्ये अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, ज्यांना वाचवता वाचवता नाकी नववाली. अजित पवारांना नेते मानणारे कार्यकर्त्यांची पोरंसुद्धा आता अजित पवारांविरोधात दंड ठोपटू लागलेत. हक्काचं पुणं जातंय म्हटल्यावर आघाडी करण्यासाठी ज्या काकांचे वय झालं म्हणून पक्ष फोडला होता, त्याच काकांना मला वाचवा म्हणायची वेळ अजित पवारांवरती आलीय. धनंजय मुंडे दिल्लीत जातात, शहांना भेटतात. त्यापाठोपाठ सुनील तटकरेही दिल्लीत, प्रफुल्ल पटेलही दिल्लीत. दोघंही शहांना भेटतात. पडद्यामागचा सगळा सिक्वेन्स सांगतोय राजकीय मोठं काहीतरी घडतंय. फरांडेबाबांचा संदर्भ मी यासाठी जोडला कारण त्यांनी यावेळची भविष्यवाणी अशी केली होती की 2026 या सालामध्ये राजकीय उलथापालथी अटळीत. 2026 हे वर्ष सुरू होण्यासाठी फक्त खाली 101 दिवसांचा अवधी राहिलाय आणि वर्षही आत्ताच म्हणजे 23 नोव्हेंबरलाच वर्षपूर्ती जी आहे ती महायुतीच्या सरकारला झाली आणि पुढच्या 1 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडली. आता पुढचे जे फुटणारे आहेत ते सुद्धा दिग्गज आहेत, ताकदीचे आहेत आणि मंत्रीसुद्धा त्याच लिस्टमध्ये. पहिलं नाव फुटतंय ते म्हणजे धनंजय मुंडेंचं. धनंजय मुंडे कसे फुटू शकतात? तर खरं अमित शहांच्या भेटीला धनंजय मुंडे दिल्लीत जातात आणि अजित पवारांचे नेते म्हणतात, काय न बुवा, मला ते दिल्लीत कधी गेले, का गेले, कशासाठी गेले हे माहिती नाही. कारण मुंबईत धनंजय मुंडेंचं हायकमांड आलंय. चर्चा सांगतात माणिकराव कोकाटेची जागा मला द्या, यासाठी मुंडे फिल्डिंग लावायला गेले. छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये आहेत, रुग्णालयामध्ये आहेत. छगन भुजबळसुद्धा अजित पवारांना पुरते वैतागलेत. अजित पवार आणि छगन भुजबळांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच, अजित पवारांपेक्षा राजकीय अनुभवानं. मात्र वारशानं संधी मिळते आणि दादांनी तर ती संधी हिसकावून घेतलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना तसंही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं पेलवत नाहीये आणि त्यामुळेच तेच भुजबळ कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. धनंजय मुंडेंचं समजू शकतो, छगन भुजबळांचं समजू शकतो. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काल अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते? प्रश्न नाही का? ज्या शहांचा ॲक्सेस मिळवण्यासाठी कितीतरी लोकांना खाली पाडावं लागतं, कितीतरी पायऱ्यात चढावं लागतं, तेव्हा अमित शहांशी थेटचा ॲक्सेस मिळतो. आणि हे शिंदेंना विचारा. शिंदेंनी जवळजवळ 2.5-3 वर्ष शहांशी थेट ॲक्सेस मिळवण्यासाठी घालवलाय. तो ॲक्सेस अजून अजित पवारांनाही सहजपणे उपलब्ध झालेला नाहीये. सांगा बरं, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाल्यापासून शहांना कितीदा भेटले? मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शहांची भेटीगाठी घेतात. अजित पवारांचे चर्चा म्हणजे अजित पवारांच्या आमदारांच्या चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चासुद्धा सांगतात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांची मुळात माणसंच नाही. योग्य वेळ आली की ती लगेच एक घाव 2 तुकडे करून भाजपला आपल्यासोबत घेतील किंवा ते भाजपासोबत जातील. कालची भेट हे तर अधोरेखित करणारे नव्हते. नाहीतर विचार करा ना, ज्या अजित पवारांनी सूरज चव्हाणांना संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली म्हणून पक्षातून काढली, त्याची हकालपट्टी केली, त्याला सरचिटणीस पद देऊन पुन्हा त्याचा उदो करणारे सुनील तटकरे होते. अजित पवार तिथेही म्हटले, काय न वो, मला ते दिल्लीत कधी गेले, का गेले, कशासाठी गेले हे माहिती नाही. कारण मुंबईत धनंजय मुंडेंचं हायकमांड आलंय. चर्चा सांगतात माणिकराव कोकाटेची जागा मला द्या, यासाठी मुंडे फिल्डिंग लावायला गेले. छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये आहेत, रुग्णालयामध्ये आहेत. छगन भुजबळसुद्धा अजित पवारांना पुरते वैतागलेत. अजित पवार आणि छगन भुजबळांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच, अजित पवारांपेक्षा राजकीय अनुभवानं. मात्र वारशानं संधी मिळते आणि दादांनी तर ती संधी विस्कावून घेतलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना तसंही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं पेलवत नाहीये आणि त्यामुळेच तेच भुजबळ कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. धनंजय मुंडेंचं समजू शकतो, छगन भुजबळांचं समजू शकतो. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काल अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते? प्रश्न नाही का? ज्या शहांचा ॲक्सेस मिळवण्यासाठी कितीतरी लोकांना खाली पाडावं लागतं, कितीतरी पायऱ्यात चढावं लागतं, तेव्हा अमित शहांशी थेटचा ॲक्सेस मिळतो. आणि हे शिंदेंना विचारा. शिंदेंनी जवळजवळ 2.5-3 वर्ष शहांशी थेट ॲक्सेस मिळवण्यासाठी घालवलाय. तो ॲक्सेस अजून अजित पवारांनाही सहजपणे उपलब्ध झालेला नाहीये. सांगा बरं,
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाल्यापासून शहांना कितीदा भेटले. मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शहांची भेटीगाठी घेता. अजित पवारांचे चर्चा म्हणजे अजित पवारांच्या आमदारांच्या चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चासुद्धा सांगतात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांची मुळात माणसंच नाही. योग्य वेळ आली की ती लगेच एक घाव दोन तुकडे करून भाजपला आपल्यासोबत घेतील किंवा ते भाजपासोबत जातील. कालची भेट हे तर अधोरेखित करणारे नव्हते. नाहीतर विचार करा ना, ज्या अजित पवारांनी सूरज चव्हाणांना संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली म्हणून पक्षातून काढली, त्याची हकालपट्टी केली, त्याला सरचिटणीसपद देऊन पुन्हा त्याचा उदो करणारे सुनील तटकरे होते. अजित पवार तिथेही म्हटले, काय न बो, मला ते दिल्लीत कधी गेले, का गेले, कशासाठी गेले हे माहिती नाही. कारण मुंबईत धनंजय मुंडेंचं हायकमांड आलंय. चर्चा सांगतात माणिकराव कोकाटेची जागा मला द्या, यासाठी मुंडे फिल्डिंग लावायला गेले. छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये आहेत, रुग्णालयामध्ये आहेत. छगन भुजबळसुद्धा अजित पवारांना पुरते वैतागलेत. अजित पवार आणि छगन भुजबळांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच, अजित पवारांपेक्षा राजकीय अनुभवानं. मात्र वारशानं संधी मिळते आणि दादांनी तर ती संधी हिसकावून घेतलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना तसंही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं तेलवत नाहीये आणि त्यामुळेच तेच भुजबळ कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. धनंजय मुंडेंचं समजू शकतो, छगन भुजबळांचं समजू शकतो. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काल अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते? प्रश्न नाही का? ज्या शहांचा ॲक्सेस मिळवण्यासाठी कितीतरी लोकांना खाली पाडावं लागतं, कितीतरी पायऱ्यात चढावं लागतं, तेव्हा अमित शहांशी थेटचा ॲक्सेस मिळतो. आणि हे शिंदेंना विचारा, शिंदेंनी जवळजवळ 2.5-3 वर्ष शहांशी थेट ॲक्सेस मिळवण्यासाठी घालवलाय. तो ॲक्सेस अजून अजित पवारांनाही सहजपणे उपलब्ध झालेला नाहीये. सांगा बरं, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाल्यापासून शहांना कितीदा भेटले. मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शहांची भेटीगाठी घेतात. अजित पवारांचे चर्चा म्हणजे अजित पवारांच्या आमदारांच्या चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चासुद्धा सांगतात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. आता आपण त्या 3 घटनांकडे येऊया, ज्या घटना भविष्यामध्ये घडू शकतात. मुळात दिसताना असं दिसतंय की शिंदे आणि भाजपा म्हणजे फडणवीस यांच्यामध्ये बिनसतंय. जसं मी याआधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, संजय शिरसाट, योगेश गदम, दादा भुसे, संदीपानभाऊ भुमरे यांची अनेक प्रकरणे आहेत. श्रीकांत शिंदे यांच्यावरतीही टांगती तलवार कायम आहे. हे सगळं घडत असताना शिंदे त्यांच्या मंत्र्यांना शाबूत ठेवतात, सामदाम दंडभेदी रणनीती वापरतात. एवढंच बघा ना, जेव्हा महायुती फुटत होती म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका युती म्हणून लढवायच्या नाही लढवायचा हा प्रश्न होता. रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंना पायाखाली तुडवण्यापर्यंतची राजकीय प्रोसेस करत होते. अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांनी फिल्डिंग लावली होती आणि शिंदेंचा पक्ष उभा कसा फुटेल यासाठीची रणनीती आखत होते. त्यावेळी शिंदे आणि शिंदेंचे सगळे मंत्री हे एका बाजूला झाले होते, एकवटले होते. सरसगट सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला होता. आजही ज्यावेळी विषय हा शिंदेंवरती येतो त्यावेळी हे सगळेच्या सगळे शिंदेंचे आमदार मंत्री जे आहेत ते भाजपला अंगावर घेण्याची भाषा करतात. हे अजित पवारांबाबत घडताना दिसत नाहीये. पार्थ पवारांवरती ज्यावेळी जमीन व्यवहारांचे आरोप झाले होते त्यावेळी अजित पवारांच्या बाजूनं कोण उभं राहिलं होतं? आत्ताही माणिकराव कोकाटे यांच्याबाबत जे प्रकरण समोर आलेले होते, माणिकराव कोकाटेंनाही डिफेंड करण्यासाठी कोणी आलं नाही, माणिकराव कोकाटेंनाही आलं नाही. अजित पवार स्वतः जेव्हा जेव्हा अडचणीत येतात त्याहीवेळी एकाकी लढाई जी आहे ती अजित पवारांना लढावी लागते. आणि त्यामुळे ही पहिली घटना सांगते की जर महायुतीमध्ये सगळ्यात आधी कोणाची विकेट पडणार असेल तर ते आहेत अजित पवार. दुसरी घटना, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार हे अजित पवारांच्या मदतीला धावलेत. पार्थ पवारांचे प्रकरण समोर आलं, सुप्रिया सुळे म्हणाले, नाही, मला पार्थने सांगितलं, मी आत्या आहे त्याची, आत्या मी असं काही केलं नाही, मी विश्वास ठेवला. ज्यावेळी अजित पवारांनी IPS संजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी रोहित पवार म्हणाले, नाही, दादांची तशी स्टाईल आहे. शरद पवारांना विचारलं, पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल झाला नाही? हे म्हणे, भाजपला फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही? शरद पवार तरी तोंडावर बोट ठेवून राहिले. मात्र इतर वेळी पवारांचा पक्ष अजित पवारांना डिफेंड करतो, पण अजित पवारांसोबत असलेले मंत्री मात्र डिफेंड करत नाही. ही दुसरी घटना सांगते की एकतर अजित पवारांना राजकीयरित्या कोल जाईल किंवा मग एक पक्ष आजही भाजपाचा होईल. तिसरा जो पवारांचा अंदाज मला पुरेपूर खरा वाटतो तो म्हणजे अजित पवारांसोबत गेलेले मंत्री आणि आमदार हे अजित पवारांमुळे गेले होते की सत्तेमुळे? छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल,
प्रफुल्ल पटेल फुटले याचा सगळ्यात मोठा धक्का हा शरद पवारांना होता. सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील ही पहिली पवारांची नराची फळी आहे, जी फुटली त्याचा धक्का त्यांना होता. पण हे सगळे मंत्री किंवा आमदार जे आहेत ते अजित पवारांना सिनियर आहे. त्यामुळे या सगळ्यांची दुपटी नस किंवा एकच मुद्दा जो आहे जो दाबला जातोय तो म्हणजे सत्ता. उद्या जर अजित पवारांच्या मानेवर सुरी आली एखाद्या राजकीय मुद्द्यांमुळे, तर अगोदर हे सगळे आमदार भाजपाकडून उभे राहतील आणि अजित पवार एकटे पडतील. हा पवारांचा अंदाज खरा होता. पवारांनी राजकीय ताकद, पवारांनी राजकीय सूत्र, पवारांनी आपला होल्ड हा अजित पवारांकडे का दिला नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. 1 वर्ष किंवा वरती महिनाभराच्या कालावधीमध्ये 2 मंत्र्यांच्या विकेट अजित पवारांच्या पडतात आणि तुम्ही म्हणतात की अजित पवार पक्ष पुढे चालवू शकतात. आणि लक्षात घ्या, माणिकराव कोकाटेचे जुनं प्रकरण, धनंजय मुंडेंचं स्थानिक लेव्हलचं प्रकरण, भाजपनं तर हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी ताकदही लावली नाही. भाजपनं खरं शिंदेंना दाबण्यासाठी त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढण्यासाठी ताकद लावली होती.